थेट जाऊयात विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, काय नेमकं घडलंय? सध्या पोलीस या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच अवघ्या 5 मिनिटांपूर्वीच आपण ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि याच चौकामध्ये येऊन लक्ष्मण हाके यांनी जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांना आव्हान जे आहे ते दिलेलं होतं। 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी विजयसिंह पंडित जे आहेत त्यांचे जे बॅनर्स आहेत ते लागलेले होते, यामध्ये जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आलं होतं आणि यावरूनच हा वाद जो आहे तो झाला होता। ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची जी गाडी होती ती देखील या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ही दृश्य आपण दाखवतोय की याच चौकामध्ये मोठा राडा जो आहे तो झालेला आहे आणि जे पंडित आणि ओबीसी चे नेते आहेत ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी मोठी दगडफेक जी आहे ती देखील झालेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की चप्पल जी आहे ती फिरकवण्यात आली। त्याबरोबरच जर पाहिलं तर दंडुकेंची भाषा जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती चिघळली होती। मात्र पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे आणि मध्यस्थीच्या नंतर जर पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणावरनं लक्ष्मण हाके यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आता लक्ष्मण हाके जे आहेत ते बीडच्या दिशेने पुढे गेलेले आहेत। मात्र हाच महत्वाचा चौक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आले आणि याच राड्यामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत त्यांना मारहाण जी आहे ती देखील झाल्याची माहिती आहे। कारण आपण समोर होतो आणि याच ठिकाणी आपण दाखवतोय की हा संपूर्ण प्रकार जो आहे तो झाला होता। पोलीस या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते करत होते। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आताही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात।